वेलकम टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती एक लव्ह लेटर रीडिंग असणार आहे. आपण तुमच्या पर्सनची अनसेड फीलिंग्स तुमच्यासाठी काय आहेत किंवा आता ते कोणत्या सिच्युएशनमध्ये आहेत किंवा तुमचं जर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होत नसेल तर ते तुमच्यासाठी काय फील करत आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत आपण आज या लेटरमधून बघणार आहोत. तर तुम्ही ज्या पण पर्सनसाठी ही रीडिंग बघत आहात तुम्ही त्या पर्सनला इमॅजिन करा आणि त्या पर्सनचं नेम रिपीटेडली घेत राहा सो दॅट आपण त्या एनर्जीसोबत कनेक्ट करू शकतो. आणि ही एक टाईमलेस रीडिंग आहे. सो तुम्ही जेव्हासुद्धा ही रीडिंग बघाल तेव्हा तुम्ही या रीडिंगशी कनेक्ट कराल. ही एक कलेक्टिव्ह रीडिंग असेल. सो इथे जेवढे पण लोक असतील त्या सगळ्यांसोबत थोडी थोडी रिलेट करेल. तर तुमच्यासोबत ज्या गोष्टी रिलेट करतील त्याच गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत रिलेट करा. असं गरजेचं नाही की सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत इथे रिलेट होतील. तर सगळ्यात आधी मी इथे बघू शकते की समोरून तुमचा जो पर्सन आहे तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे की आपल्यामध्ये जे काय फाईट्स झालेले आहेत, जे काय भांडणं आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत, तर मला त्या गोष्टी रिअलाईज झालेल्या आहेत आणि मी एक्सपेक्ट करत आहे की तू पण त्या गोष्टी समजून घे. माझ्याकडून ज्या चुका झाल्यात मी त्यासाठी खूप रिग्रेट फील करतो. बट आय प्रॉमिस यू की या सगळ्या गोष्टी परत रिपीटेडली माझ्याकडून होणार नाही आहेत. रागामध्ये मी तुला खूप साऱ्या गोष्टी बोलून गेलो किंवा डिसरिस्पेक्ट केलेला आहे. पण तरीही अजूनही माझ्या मनात तुझ्यासाठी तितकंच प्रेम आहे आणि मी खूप तुझ्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो. पण तरी पण मला तुझ्यापर्यंत पोचता येत नाही कारण की तू मला सगळीकडे ब्लॉक केलेला आहेस. मला खूप गोष्टी तुझ्यासोबत शेअर करायच्या आहेत. मला असं वाटत आहे की तू मला एक शेवटचा चान्स देवा आणि मला माझ्या गोष्टींना करायला प्रूफ करता येईल. जर तू मला चान्सच दिला नाहीस तर मी माझी साईड तुला कशी प्रूफ करू शकतो. तो व्यक्ती सध्या खूप जास्त डिप्रेस्ड फील करत आहे आणि तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत आहे की ज्या काही गोष्टी आपल्या पास्टमध्ये झालेल्या आहेत त्या आपण तिथेच विसरून जाऊयात. त्या गोष्टी पुढे घेऊन चालत राहून काही उपयोग नाही आहे. त्या गोष्टींमुळे दोघांमध्ये आपल्या डिस्टन्सच येत आहे. म्हणून आपण नव्याने सगळ्या गोष्टी विसरून सुरुवात करूयात. पण काही गोष्टी त्यांना समजत नाही आहे की नक्की तुमच्या मनात काय चालू आहेत. तुम्ही त्यांना परत एक सेकंड चान्स द्याल की नाही द्याल. पण अजून पण मी होप्स हारलेलो नाही आहे. मला माहिती आहे आज ना उद्या कधी ना कधी तू राग विसरशील. ज्या काही गोष्टी आपल्यामध्ये झालेल्या आहे त्या विसरशील आणि तू माझ्याशी नक्की बोलशील. आणि मी या दिवसाची वाट बघत आहे की तू परत कधी माझ्यासोबत बोलशील स्वतःहून जेणेकरून आपलं रिलेशनशिप जे आहे ते परत नव्याने सुरुवात होईल. आणि मी तोपर्यंत नक्की वाट बघेन तुझी आणि मी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या नक्की सुधरवेन आणि अजून कसं बेटर पर्सन बनता येईल आपल्या रिलेशनशिपला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मी माझ्या साईडून नक्कीच ट्राय करेन. तर ही एक कलेक्टिव्ह रीडिंग होती आणि मला इतकीच रीडिंग आलेली आहे. सो कशी वाटली तुम्हाला लव्ह लेटर रीडिंग मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणता बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. माझे बाकीचे पण जे व्हिडिओज आहेत टॅरो कार्डचे ते तुम्ही बघू शकता. जाऊन चेक करा आणि माझी इंस्टाग्राम आय डीसुद्धा मेन्शन करेन. तीसुद्धा जाऊन चेक करा आणि तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करा. नवीन नवीन व्हिडिओज रोज तिथे येत असतात. तिथूनसुद्धा तुम्हाला डेली गायडन्स भेटून जाईल तुमच्या सिच्युएशन जे काय असेल त्याच्यासोबत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.